माजी मंत्र्यांमध्ये तुमच्याकडे केव्हा त्यानंतर विष्णू बाबूराव मानकर विष्णू बाबूराव मानकर यायचं आहे आणि सरपंचांच्या हस्ते हे मंजुरी पत्र स्वीकारायचं आहे। आयुब शाह आहेत ना बरं का साहेब, तुम्हाला वाटतं ना काही मी मला अटक करू शकतो तुम्ही, पण तुम्ही मला बाबा तुझं माझं काय बाद आहे का नाही तुम्हाला मी सांगलो, तुम्हाला पहिले बोललो तुम्ही म्हणे हे पर्यंत मी सरपंच श्रीमती उषाबाई अशोक लोखंडे आज ग्रामपंचायत पिंपरखेडा आज दिनांक 23/2/25 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेत टप्पा 2 एकूण 56 लाभार्थ्यांना ते पत्र वितरण करण्यात आले। तर सर्व गावकरी मंडळी इथे उपस्थित होते आणि ते वाटप ग्रामपंचायत पिंपरखेडा इथे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 अंतर्गत गावातील एकूण 56 लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय कार्यकारी मंडळ तथा आजी माजी प्रतिष्ठित सरपंच उपसरपंच यांच्या हस्ते टप्पा 2चं लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप आज करण्यात आलेलं आहे। सर्व या प्रसंगी सर्व आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय कार्यकारी मंडळ उपस्थित होते। त्याचबरोबर पत्रकार बांधव प्रतिष्ठित नागरिक आज उपस्थित होते। सर्वांना ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात आलं की लवकरात लवकर बांधकाम करून आपलं घरकुल पूर्ण करून घ्यावं ही विनंती करण्यात आली। त्याचबरोबर राहिलेल्या लाभार्थ्यांना सुद्धा लवकरच शासन देणार आहे असं आवाहन करण्यात। पहिल्या टप्प्यामध्ये किती पैसे? पहिल्या टप्प्यामध्ये 15,000 रुपये एकूण लाभार्थ्यांना देणार आहोत। त्याचबरोबर दुसरा झोत्या पातळीपर्यंत आलेलं 70,000 रुपये देणार आहोत आणि तिसऱ्या याच्यामध्ये तिसऱ्या पेटमध्ये लेंटलमध्ये आल्याबरोबर 30,000 रुपये आणि चौथ्या हप्त्यात 5,000 रुपये। याशिवाय ज्या लाभार्थ्यांनी शौचालयाचा लाभ घेतला नसेल त्यांना 12,000 रुपये एक्स्ट्रा असे देण्यात येणार आहेत शासनाकडून। तरी सर्वांनी लवकरात लवकर आपलं घरकुल पूर्ण करून घ्यावं। दुसऱ्या टप्प्याचे आधी जे त्याला किती दिवस लागले? नाही ते आता ते तिसऱ्या टप्प्याचे शासनाच्या सूचनेच्या अनुषंगानेच आपल्याला पुढील बोलता येईल। शासन ज्याप्रमाणे सूचना देईल त्याप्रमाणे आपण ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाच्या संमतीने आपण ते जाहीर करू। आपलं नाव सर? मी PR कुवर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत पिंपरखेडा।